डायरेक्ट असं उड्या बिड्या मारतात इकडे. तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर माझ्या मागे आहे ही खूण आणि हिने आपण मासे पकडणार आहोत. आणि ही खूण सेटअप कशी करतात आणि त्याच्यातून मासे वगैरे आपल्याला कसे मिळतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर या जागेवर आपल्याला खूण लावायची आहे. म्हणजे आता आपल्याला असा आडवा दांडा घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये खूण अशी लावायची आहे. तर आता इकडे आम्ही जो आडवी काठी घातली आहे त्याच्यावरती आपल्याला उभे काटे लावायला पाहिजेत आणि माशांना फक्त जायला यायला एकच मार्ग राहायला पाहिजे. हा बघा, पायात मासा फसला. तर आपल्या काट्या बिट्या लावून झालेल्या आहेत. हे बघा, अशा आपण काट्या लावल्या इकडे आणि आपल्याला फक्त पॅकिंग करायचं आहे. आता मी इकडे पालापाचोळा टाकला आहे, तसं आपल्याला पूर्ण इकडे लावायचं आहे. ही आहे खूण आणि इकडे आपण पालापाचोळा वगैरे लावला आहे. तर आता आपण सेटअप तर केला आहे, पण तुमच्या मनात पण एक प्रश्न असेल की आता मासे चढतात कसे, कारण एवढा मोठा व्हाळ आहे, त्याच्यात त्यांना भरपूर जागा आहे, तर ते त्याच्यात पोहू शकतात. पण आता इकडे वरती कशाला येणार? तर काय माहिती आहे, आता पूर्ण ऊनभर सगळी जमीन गरम झालेली असते, पूर्ण जमिनीमध्ये उष्णता असते आणि जेव्हा पाऊस पडतो आणि पूर्ण उमळतं, म्हणजे जेव्हा जी झरे जिवंत होतात तेव्हा अशा काहीचा पाण्याचा फ्लो तयार होतो आणि हे पाणी उष्ण असतं. म्हणजे जमिनीमुळे हे पाणी उष्ण असतं आणि हे वाळत जाऊन मिक्स होतं पाणी. म्हणजे मासे असतात त्यांना माहीत पडतं की इकडे उष्ण पाणी आहे, नंतर ते उष्ण पाण्याच्या शोधात इकडे येतात. कारण कसं माहिती आहे, जेव्हा त्यांना अंडी लावायची असतात तेव्हा त्यांना उष्ण पाण्याची गरज असते. त्या थंड पाण्यात सहसा लावू शकत नाही ते मासे. त्याच्यासाठी उष्ण पाण्यामुळे ते मासे वरती येतात आणि आम्ही असं ट्रॅप लावतो आणि त्यांना अडकवतो. सॉरी. हां, तर आपण काल खूण लावलेली आणि आज दुसरा दिवस आहे, कारण काल पाऊसच लागले नाही, त्याच्यामुळे काल मी जाऊ शकलो नाही. तर काल लावून ठेवली आणि होपफुली हां, जर मासे असले त्याच्यातले तर कोणी नेता कामा नाही, कारण इकडे प्रकार हे खूप होतात. उदय पाडत आहे नाही. तर असा होता आपल्या चंडीच्या माशांचा एक्सपिरियन्स. मासे आपल्याला जास्त नाही भेटले, पण पकडायला मजा आली. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.